जुनं तेच सुनं. पूर्वीचा काळ आपला खरंच होता किती छान. पूर्वीचा काळ आपला खरंच होता किती छान. छोट्या छोट्या गोष्टीतही खूप लपले होते ज्ञान. संडास होता घराबाहेर, बाहेरच होती न्हाणी. हात पाय धुतल्याशिवाय घरात येत नव्हतं कोणी. अंत्यसंस्कार होताच बाहेर स्नान करत होते. किती मोठे विज्ञान खरंच त्यामागे होते. 13 दिवस सुतक म्हणजे होता विलगीकरण कक्ष. संसर्गाप्रती आपले पूर्वज खरंच किती होते दक्ष. बाळंतिणीचं खाटलं होतं होम क्वारंटाईन. बाळ सुद्धा राहत असे मग गुडगुटीत फाईन. पूर्वीचा संडास खास इको फ्रेंडली होता. कमोड सारखा विषाणू त्यावर बसत नव्हता. लग्नाआधी हळद ही नव्हती अंधभक्ती. त्यामुळे वाढत होती रोग प्रतिकार शक्ती. सणही ऋतूप्रमाणेच कसे साजरे करत होते. विषाणू प्रसारावेळीच ते होळी पेटवत होते. ऊद कापूर सुद्धा घरात खूप जाळत होते. तेव्हा किडे कीटक मात्र धूम ठोकत होते. बहुतेक मृतदेह तेव्हा दहन केले जात. जंतू संसर्गामुळे मग होत नव्हता घात. हात मिळवत मुके घेणे आपल्या संस्कृतीत नाही बसत. हात मिळवत मुके घेणे आपल्या संस्कृतीत नाही बसत. हात जोडून नमस्कार करावा आणि तोही हसत हसत. विदेशींचं अंधानुकरण म्हणजे गोष्ट मोठी नाही. विदेशींचं अंधानुकरण म्हणजे गोष्ट मोठी नाही. खरोखरच जुनं ते सोनं ही म्हण खोटी नाही.